मी गणेश व्यंकटराव चव्हाण, चव्हाण सर करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वसमतचा संचालक. चला मग आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट पाहूयात. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टे. या व्हिडिओला तुम्ही स्किप न करता बघा, म्हणजे भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टे हा चॅप्टर तुमचा एकदम क्लिअर होऊन जाईल. ओके, ठीक आहे, लेक्चरला स्टार्ट करूयात. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला असलेल्या भागांची संख्या, सुरुवातीला असलेले परिशिष्ट, सुरुवातीला असलेले कलम, सध्याच्या घडीला भागांची संख्या, परिशिष्टांची संख्या आणि कलमांची संख्या. बघा, सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये 22 भाग होते, परिशिष्टांची संख्या 8 होती आणि कलमांची संख्या 395 होती. मग सध्याच्या घडीला भागांची संख्या किती आहे? 25 आहे. परिशिष्टांची संख्या किती आहे? 12 आहे. आणि कलमांची संख्या किती आहे? 465 आहे. बऱ्याच वेळेस हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेमध्ये असलेले परिशिष्ट पाहूयात आणि परिशिष्ट 12 आहेत आपण भाग डिटेलमध्ये बघूयात. चला लेक्चरला स्टार्ट करूयात. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसते भारतीय राज्यघटनेमधील असलेले परिशिष्ट 12 आहेत. आता हे 12 परिशिष्ट आपण एकदम शॉर्ट पद्धतीने पाहूयात. बघा, परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये काय सांगितलेले? राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची माहिती सांगितलेली, म्हणजे भारतामध्ये किती राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत हा भाग सांगितलाय. परिशिष्ट क्रमांक 2 मध्ये काय सांगितले? वेतन आहे. वेतन कोणाला किती आहे हा भाग डिटेलमध्ये सांगितलेला आहे. परिशिष्ट क्रमांक 3 मध्ये सांगितलेले शब्दांचे नमुने, म्हणजे भारतीय राज्यघटनेनुसार शब्दांचे नमुने कसे आहेत हा भाग सांगितलेला आहे. परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये राज्यसभेमध्ये राज्यांचे सदस्यत्व आहे, म्हणजे कोणत्या राज्यामधून किती सदस्य राज्यसभेवर निवडून जायला पाहिजे याची तरतूद आहे. परिशिष्ट क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जाती जमातीबाबत तरतूद आहे. परिशिष्ट क्रमांक 6 मध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम मधील जनजाती संदर्भात तरतूद आहे. परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये भारतामध्ये असलेल्या सूची आहेत, सूच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची याचा उल्लेख आहे. परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये भारतीय भाषांचा उल्लेख आहे. सुरुवातीला भाषा किती होत्या? सध्याच्या भाषा 22 आहेत. सुरुवातीला भाषा किती होत्या? तर 14 होत्या. नंतर 8 कशा आल्या हा भाग डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर परिशिष्ट क्रमांक 9 मध्ये काय सांगितलेले? तर विविध कायद्यासंदर्भात तरतूद आहे, म्हणजे जमीन सुधारणेविषयक कायदे आहेत याचा भाग सांगितलेला आहे. परिशिष्ट क्रमांक 10 मध्ये काय सांगितले? पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रतेची तरतूद आहे, म्हणजे एखादा व्यक्ती अपात्र कसा ठरतो पक्षांतर केल्यानंतर त्याची डिटेलमध्ये माहिती आहे. परिशिष्ट क्रमांक 11 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात आहे, आणि स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागासाठी आहे. आणि परिशिष्ट क्रमांक 12 मध्ये सांगितलेले स्थानिक स्वराज्य संस्था पण ते नागरी किंवा शहरी भागासाठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी उल्लेख केलेला आहे की 10वे परिशिष्ट आहे. 10वे परिशिष्ट जोडण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये 52वी घटना दुरुस्ती झाली होती 1985 मध्ये. त्याच्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये हे पक्षांतर बंदी 10वे परिशिष्ट जोडलं होतं. 52वी घटना दुरुस्ती 1985 मध्ये. हा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग आता आपण 1 बाय 1 डिटेलमध्ये काय करूयात? परिशिष्टांचा अभ्यास करूयात. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसते भारतीय राज्यघटनेमधील जे पहिलं परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांची माहिती आहे. भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत याची माहिती आहे. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची माहिती भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये आहे. परिशिष्ट 1 संपलं. त्याच्यानंतर परिशिष्ट क्रमांक 2 कसं बघा. आता हे लक्षात कसं ठेवायचं? परिशिष्ट क्रमांक 2 लक्षात कसं ठेवायचं? आपण बऱ्याच वेळेस लोकांकडून ऐकतो की नंबर 2चा धंदा असेल तर पैसे जास्त कमवता येतात. मग 2 नंबरचा धंदा केल्यानंतर पैसे जास्त कमवता येतात. जर 2 हा अंक पैशा संदर्भात असेल तर बघून घ्या, परिशिष्ट क्रमांक 2 मध्ये वेतन आहे. म्हणजे 2 म्हणलं की वेतन लक्षात ठेवायचं. वेतनामध्ये काय असते? पैसा असते. म्हणून काय करायचं? वेतना संदर्भात आहे. मग भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट क्रमांक 2 मध्ये जे वेतन आहेत त्या वेतनांचा आपण थोडा आढावा घेऊयात. भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांचं वेतन 5 लाख रुपये. सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांचं वेतन 2,80,000 रुपये. सर्वोच्च न्यायालयाचे जे इतर न्यायाधीश आहेत त्यांचं वेतन 2,50,000 रुपये. उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांचं वेतन 2,50,000 रुपये. आणि उच्च न्यायालयाचे जे इतर न्यायाधीश आहेत त्यांचं वेतन 2,25,000 आहे. म्हणजे बघून घ्या, वेतनासंदर्भात आपण डिटेलमध्ये भाग पाहिला. मग आता आपल्याला बऱ्याच वेळेस विचारलं जाऊ शकतं की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये वेतनाचा उल्लेख केला आहे? तर परिशिष्ट क्रमांक काय? 2 आहे. आणि पैशाच्या संदर्भात आपण 2 हा अंक लक्षात ठेवायचा, म्हणून वेतनासंदर्भात परिशिष्ट काय? 2 नंबरचा आहे. त्याच्यानंतर परिशिष्ट क्रमांक 3. आता परिशिष्ट क्रमांक 3 लक्षात ठेवायचं. आता बघा, परिशिष्ट क्रमांक 3 मध्ये कसं आहे? 3 मध्ये शपथ आहेत. शपथ या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत, म्हणून आपण काय करायचं? 3 मध्ये शपथ लक्षात ठेवायचं. बघा, शपथ हे 3 अक्षर आहेत, म्हणून या शब्दामध्ये 3 अक्षर असल्यामुळं शपथ परिशिष्ट क्रमांक 3 मध्ये शपथ आहे हे लक्षात ठेवायचं. तर भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक 3 मध्ये 13 शब्दांचे नमुने दिलेत. ते 13 शब्दांचे नमुने तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आता याला लक्षात ठेवायचं खूप सोपं आहे. कसं बघा, आपण काय केलेले? केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे 2 भाग केलेले. केंद्र सरकारमध्ये कोण येते? तर केंद्र सरकारमध्ये राष्ट्रपती येतो. त्याच्यानंतर संसदेचे जे 2 सभागृह आहेत त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष, राज्यसभेचा सभापती उपसभापती. ओके, ठीक आहे. म्हणजे बघा, केंद्र सरकारमध्ये राष्ट्रपती असेल, त्याच्यानंतर संसदेचे 2 सभागृह त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील. चला ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
ओके, क्लिअर आहे. आता राज्य सरकारमध्ये बघून घ्या. राज्य सरकारमध्ये राज्यपाल येतं, त्याच्यानंतर विधिमंडळ येते, विधिमंडळाचे परत 2 सभागृह आहेत, विधानसभा, विधान परिषद. विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. चला ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी आपण काय करायचं, कॅग लक्षात ठेवायचं, सीएजी म्हणजे भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. म्हणजे बघून घ्या, भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षा आपण शेवटी ठेवलोय. म्हणजे बघून घ्या, 6 12 आणि सीएजी 1 13. म्हणजे आता 6 कोणते, केंद्र सरकारचा राष्ट्रपती, संसदेचे 2 सभागृहाचे 2 लोक म्हणजे 4 आणि राष्ट्रपती 1 5. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश 6. हे झाले केंद्र सरकारचे 6. आता राज्य सरकारचे 6 मध्ये राज्यपाल, विधिमंडळाच्या 2 सभागृहाचे 2 म्हणजे 4 आणि राज्यपाल 5 आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 6. म्हणजे केंद्र सरकारकडे 6, राज्य सरकारकडे 6 ठेवलेत लक्षात. आणि सीएजी लक्षात ठेवायचा, हे कॅग भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. मग आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक 3 मध्ये किती शब्दांचे नमुने सांगितलेले. उत्तर आहे 13 शब्दांचे नमुने सांगितलेले. मग शपथ या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत म्हणून आपण लक्षात ठेवायचं 3 शपथ. ओके, 3 अक्षरावालं शपथ आहे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात नंबर 4 परिशिष्ट. आता 4 मध्ये काय सांगितलं बघा, भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये राज्यसभेत राज्यांचे सदस्यत्व आहे. म्हणजे कोणत्या राज्यातून किती सदस्य निवडून जायला पाहिजे याची तरतूद आहे. मग आता ना बघून घ्या, 2 सभागृह असतात बघा, केंद्र सरकारचे 2 सभागृह आहेत. त्याच्यामध्ये आपण त्या 2 सभागृहांना आपण संसदेमध्ये इन्क्लूड असतात 2 सभागृह. आता संसदेची व्याख्या काय बघा, संसद बरोबर आहे राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. संसद बरोबर आहे राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो, तो संसदेमध्ये राज्यसभेचा, लोकसभेचा आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतीचा समावेश होतो. आता संसदेचं जे कलम आहे ते आहे 79 कलम, राज्यसभेचं जे कलम आहे ते आहे 80 कलम, लोकसभेचं 81 आणि राष्ट्रपतीचं 52 कलम आहे. बऱ्याच वेळेस मध्ये परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते की बाबा राष्ट्रपतीचं कलम काय, त्याच्यानंतर संसदेचं कलम काय, राज्यसभेचं कलम काय आणि लोकसभेचं कलम काय. संसदेचं कलम 79, राज्यसभेचं कलम 80, लोकसभेचं कलम 81 आणि राष्ट्रपतीचं कलम 52 आहे. आता संसदेमध्ये जे 2 सभागृह आहेत, 2 सभागृह कोणते आहेत, एक आहे राज्यसभा आणि दुसरा आहे लोकसभा. मग आता आपण याचा डिटेलमध्ये भाग बघूयात की राज्यसभा नेमकं काय आणि लोकसभा म्हणजे काय. चला ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल मनापासून तर हृदयापासून लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपण आपलं जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला आपण समोर जाऊयात, लोकसभा आणि राज्यसभा काय ते बघूयात. आता बघा, लोकसभा आणि राज्यसभा. आता भारतीय राज्यघटनेतील जे परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये राज्यामधून राज्यसभेवर किती सदस्य निवडून जायला पाहिजे याची तरतूद आहे. त्याच्यामध्ये आपण लोकसभा आणि राज्यसभा पाहिलं. आता नेमकं संसदेमध्ये जे 2 अंग आहेत लोकसभा आणि राज्यसभा यांचा डिटेलमध्ये भाग बघूयात. बघा, राज्यसभा आहे आणि इकडे लोकसभा आहे. राज्यसभेसाठी कलम कोणता आहे, कलम 80 आहे. लोकसभेसाठी कलम कोणता आहे, कलम 81 आहे. आता बघा, राज्यसभा हे कसं आहे, वरिष्ठ पण द्वितीय सभागृह आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेला आहे की राज्यसभे संदर्भात काय आहे उचित. ओके, राज्यसभा कसं आहे, वरिष्ठ पण कसं आहे, द्वितीय. आता द्वितीय म्हणलं की नंबर 2चा आहे आणि राज्यसभेमध्ये रा आहे की नाही, रा आणि रा हे कसं व्हायले 2 नंबरनुसार येईल की नाही, म्हणजे दुसरं आहे, द्वितीय आहे. आता द्वितीय म्हणाले परंतु वरिष्ठ म्हणाले, म्हणजे याला कसं केलेलं आहे, मोठेपणा दिलेला आहे. द्वितीय पण कसं आहे, वरिष्ठ आहे. ओके, प्रथम पण आहे पण कसं आहे, कनिष्ठ आहे. बघा ना, लोकसभा हे प्रथम पण आहे पण कसं आहे, कनिष्ठ आहे. बघा, राज्यसभेमध्ये 2 हा अक्षर आहे, 2 मधून काय होते, द्वितीय होते. द्वितीय असून सुद्धा त्याला काय म्हणले, वरिष्ठ म्हणले. चला ठीक आहे, लक्षात ठेवा, द्वितीय आहे परंतु कसं आहे, वरिष्ठ आहे. वरिष्ठ पण द्वितीय, इकडे काय कनिष्ठ पण प्रथम सभागृह आहे. चला ठीक आहे, क्लिअर झालं का. त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये एकूण सदस्यांची संख्या किती, 250 आहे. त्याच्यामध्ये 238 जे असतात ना ते निर्वाचित असतात आणि हे जे 12 असतात ना ते राष्ट्रपतीच्या नामनिर्देशानुसार निवडून येतात. म्हणजे बघून घ्या, 238 हे निर्वाचित असतात आणि 12 राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार असतात. आता लोकसभेमध्ये सदस्य संख्या किती आहे, 552 आहे. त्याच्यामध्ये 530 हे राज्यांमधून निवडून जातात, 20 केंद्रशासित प्रदेशामधून निवडून जातात आणि 2 अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे असतात. त्याच्यानंतर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे आणि लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलं जात असते की स्थायी सभागृह आणि अस्थायी सभागृह. राज्यसभा कसं आहे, स्थायी सभागृह आहे. लोकसभा कसं आहे, अस्थायी. स्थायी सभागृह म्हणजे कधीच विसर्जित होत नाही आणि स्थायी सभागृह म्हणजे काय आहे तर ते स्थायी सभागृह म्हणजे कधीच विसर्जित होत नाही. अस्थायी सभागृह म्हणजे ते विसर्जित होते दर 5 वर्षानंतर. म्हणजे बघून घ्या, स्थायी सभागृह याचा अर्थ आहे ते कधीच विसर्जित होत नाही. म्हणजे बघून घ्या, राज्यसभा ही कधीच विसर्जित होत नाही परंतु दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने येतात. ठीक आहे, दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात, तेवढेच नव्याने येतात. लक्ष द्या की स्थायी सभागृह असून सुद्धा यांच्या सदस्याचा कार्यकाल किती आहे, 6 वर्षाचा आहे आणि लोकसभेचा सदस्याचा कार्यकाल किती आहे,
5 वर्षाचा आहे. म्हणजे बघून घ्या, लोकसभा आणि राज्यसभा हे काय असतं आपण डिटेलमध्ये बघितलं. बघा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तफावत पाहिली. बघून घ्या ही लोकसभा आणि राज्यसभेमधील तफावत. राज्यसभेचं कलम किती आहे? राज्यसभेचं कलम 80 आहे, लोकसभेचं 81 आहे. राज्यसभा कसं आहे? वरिष्ठ पण कसं आहे? द्वितीय. लोकसभा कसं आहे? कनिष्ठ पण कसं आहे? प्रथम आहे. राज्यसभेमध्ये सदस्य संख्या किती आहे? 250 आहे. लोकसभेमध्ये किती आहे? 552 आहे. स्थायी सभागृह राज्यसभा आहे, अस्थायी सभागृह लोकसभा आहे. सदस्याचा कार्यकाल राज्यसभेचा किती आहे? 6 वर्षाचा आहे. लोकसभेचा कार्यकाल किती आहे? 5 वर्षाचा आहे. आणि राज्यसभेमध्ये दर 2 वर्षानंतर 1/3 सदस्य निवृत्त होतात, तेवढेच नव्याने येतात. चला ठीक आहे. आता आपण बघूयात की भारतामधून कोणत्या राज्यातून किती सदस्य राज्यसभेवर जातात, हा भाग बघूयात आता. आता बघा या ठिकाणी काय सांगितले की राज्यसभेवर राज्यनिहाय सदस्यत्व कसे आहे. तर बघून घ्या, उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे भारतातलं, त्याच्यामधून सर्वाधिक सदस्य संख्या लोकसभेवर आणि राज्यसभेवर जाते. मग आता आपण इथं राज्यसभा पाहतो, म्हणजे राज्यसभेवर किती लोक जातात उत्तर प्रदेशमधून? तर 31 लोक जातात. 31 सदस्य हे राज्यसभेवर निवडले जातात उत्तर प्रदेशमधून, जे की भारतामध्ये इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशपेक्षा कसं आहे? सर्वात जास्त आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक सदस्य निवडून जातात 31. त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधून 19 सदस्य निवडून जातात राज्यसभेवर. त्याच्यानंतर तामिळनाडू आहे, तामिळनाडूमध्ये 18 सदस्य राज्यसभेवर निवडून जातात. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहार आहे, याच्यामध्ये प्रत्येकी आपल्याला 16 सदस्य राज्यसभेवर निवडून जातात. आणि अतिशय महत्वाचं हे आहे की दिल्लीमधून 3 जातात आणि पुदुचेरीमधून 1 जाते. म्हणजे दिल्ली आणि पुदुचेरी हे 2च केंद्रशासित प्रदेशांना सदस्यत्व बहाल केलेलं आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये जे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश फक्त 2च आहेत, दिल्ली आणि पुदुचेरी, यांच्यामधून राज्यसभेवर सदस्य निवडून दिले जातात. दिल्लीमधून 3 जातात आणि पुदुचेरीमधून 1 जातो. चला ठीक आहे. आता आपल्याला जनरली प्रश्न असा पडतो की भारतीय संसदेमध्ये महाराष्ट्रामधून किती सदस्य निवडून दिले जातात? तर भारतीय संसदेमध्ये लोकसभेचे वेगळे जातात आणि राज्यसभेचे वेगळे जातात. बघा इथं लोकसभेचे जे आहेत ते 48 आहेत आणि राज्यसभेचे आहेत ते 19 आहेत, असे मिळून 67 आहेत. म्हणजे भारताच्या संसदेमध्ये महाराष्ट्रामधून किती लोक निवडून जातात, किती सदस्य निवडून जातात? तर उत्तर आहे 67. बघा हे 48 आहे आणि हे 19 आहे. या दोघांची जर बेरीज केली आपण तर 67 आहे. म्हणजे भारताच्या संसदेमध्ये महाराष्ट्रातून 67 लोक निवडून जातात. ओके. बऱ्याच वेळेस असा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की भारताच्या संसदेमध्ये किती सदस्य महाराष्ट्रातून जातात, तर तुम्हाला सांगायचं उत्तर 67 आहे. जर त्यांनी पर्टिक्युलर जर समजा लोकसभा म्हणलं तर लोकसभेमध्ये किती आहेत? 48 आहेत महाराष्ट्रातून जाणारे आणि राज्यसभेमध्ये किती आहेत? 19 आहेत. हा भाग तुम्हाला डिटेलमध्ये समजला. आता आपण जाऊयात पुढच्या परिशिष्टाकडे. परिशिष्ट क्रमांक 5, अनुसूचित जाती आणि जमातीबाबत तरतुदी आहेत. हा भाग समजून घ्या एकदा. अनुसूचित जाती आणि जमातीबाबत तरतुदी आहेत. मग एकूण राज्य किती आहेत भारतातले? आता एकूण राज्य आहेत 10. आता हे 10 राज्य कसे आहेत बघून घ्या. परिशिष्ट क्रमांक 6 मध्ये आपल्याला 4 राज्यांच्या संदर्भात अनुसूचित जाती जमातीची तरतूद आहे. मग ते 4 राज्य सोडून दिले, म्हणजे 28 मधून जर ते 4 राज्य मायनस केले आपण तर उत्तर किती आहे? 24. या 24 राज्यांमधून 10 राज्यांमध्ये अनुसूचित जाती जमातीबाबत तरतूद आहे. तर ते 10 राज्य कोणते कोणते बघून घ्या. तर महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रापासून निर्माण झालेला गुजरात आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमधून निर्माण झालेले छत्तीसगड आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेशपासून तयार झालेलं तेलंगणा आहे. तर बघा हे झाले 6 राज्य. बघा महाराष्ट्र, गुजरात, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, हे झाले 6. आता त्याच्यानंतर हरियाणा, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान. आपण बऱ्याच वेळेस ना हे लक्षात कसं ठेवायचं असते, तर ह्यांची 2ची आता ट्रिक्स कशी आहे बघा. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना हर्ट्ज असते, म्हणजे HZ. ओके, HZ जे आहे, HZ ओके, हे आहे हॉर्स पॉवर, लक्षात ठेवायचं. ओके, हे एकक आहे हॉर्स पॉवर. ओके, HR म्हणजे एच म्हणलं की हरियाणा लक्षात ठेवायचं, आर म्हणलं की एच म्हणलं की हरियाणा, झेड म्हणलं की झारखंड लक्षात ठेवायचं, एच म्हणलं की हिमाचल प्रदेश आणि आर म्हणलं की राजस्थान लक्षात ठेवायचं. ओके ठीक आहे. म्हणजे हे 10 राज्य आहेत. या 10 राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीबाबत तरतूद आहे. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. परिशिष्ट क्रमांक 5 मध्ये जे अनुसूचित जाती आणि जमातीची जी तरतूद आहे ती किती राज्यांसाठी केलेली आहे सध्यापर्यंत? तर 10 राज्य आहेत. ठीक आहे. तर ते 10 राज्य कोणते आहेत? तर महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर गुजरात आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, हरियाणा आहे, झारखंड आहे, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आहे आणि राजस्थान आहे. चला ठीक आहे, हे झाले 10 राज्य. आता त्याच्यानंतर परिशिष्ट क्रमांक 6 पाहूयात. परिशिष्ट क्रमांक 6 मध्ये काय बघा. परिशिष्ट क्रमांक 6 मध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम मधील जनजाती संदर्भात तरतूद आहे. मग आपण याच्यासाठी एक ट्रिक्स लक्षात ठेवायची. आसाम मे मित्र म्हणायचं. काय म्हणायचं? आसाम मे मित्र. आसाम म्हणलं की आसाम, मे म्हणलं की मेघालय येते. ओके,
मी म्हणलं की याच्यातला मी म्हणलं की मिझोराम येते आणि त्र म्हणलं की त्रिपुरा येते. म्हणजे या 4 राज्यांमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम मधील जनजाती संदर्भात तरतूद आहे. ओके, ठीक आहे. परिशिष्ट आपण 6 पाहिले. आता परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये सूच्या दिलेल्या आहेत. तर परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये ज्या सूच्या दिलेल्या आहेत त्या सूच्या किती प्रकारच्या आहेत? तर सूच्या 3 प्रकारच्या आहेत. या 3 प्रकारच्या सूचीमध्ये केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे आणि समवर्ती सूची आहे. आता केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये यांच्यामध्ये विषय काय आहेत? तर सुरुवातीला केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते आणि सध्याच्या घडीला केंद्र सूचीमध्ये किती आहेत? 100 विषय आहेत. राज्य सूचीमध्ये विषयांची संख्या सुरुवातीला किती होती? 66 होती आणि सध्याच्या घडीला राज्य सूचीमध्ये विषयांची संख्या किती आहे? 61 आहे. आणि सुरुवातीला समवर्ती सूचीमध्ये विषयांची संख्या 47 होते आणि सध्याच्या घडीला किती आहे? 52 आहे. म्हणजे सध्याच्या घडीला केंद्र सूचीमध्ये विषय आहेत 100, राज्य सूचीमध्ये विषय आहेत 61 आणि समवर्ती सूचीमध्ये विषय आहेत 52. तुमच्या स्क्रीनवर आहे, बघून घ्या. भारतीय राज्यघटनेमध्ये 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आता केंद्र सूचीमध्ये विषयांची संख्या 100 आहे, राज्य सूचीमध्ये विषयांची संख्या किती आहे? 61 आहे आणि समवर्ती सूचीमध्ये विषयांची संख्या किती आहे? 52 आहे. बघा, केंद्र सूचीमध्ये असलेल्या विषयावर केंद्र सरकारच कायदा करू शकते. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सूचीमध्ये फक्त राज्य सरकारच फक्त कायदा करू शकते आणि समवर्ती सूचीमध्ये जे असलेले विषय आहेत त्याच्यावर अधिकार दोघांचा असतो, परंतु जास्त अधिकार असतो केंद्राचा. चला ठीक आहे. आता परिशिष्ट क्रमांक 8 पाहूयात. आता परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये आपला भाषांचा उल्लेख आहे. हा अतिशय भाग तुमच्यासाठी महत्वाचा आहे. परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये भारतीय भाषांचा उल्लेख आहे आणि भारतीय भाषांची संख्या किती आहे? 22 आहे. सुरुवातीला किती होती बरं? सुरुवातीला भाषांची संख्या 14 होती. त्याच्यानंतर आपण कोणत्या भाषा 8 वाढवल्यात? 8 भाषा मिळवल्यानंतर 22 भाषा झाल्या. म्हणजे बघून घ्या, याच्यामध्ये जर +8 केल्यानंतर 22 भाषा येतात. म्हणजे सध्याच्या घडीला भारतीय राज्यघटनेमध्ये किती भाषा आहेत? 22 भाषा आहेत. या 22 भाषांमध्ये आपण किती वेळा घटना दुरुस्ती केलेली आहे? तर 22 भाषा भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये ज्या 22 भाषा आहेत त्यांच्यासाठी आपण आतापर्यंत 4 वेळा घटना दुरुस्ती केलेली आहे. आता 4 वेळा घटना दुरुस्ती केली तर पहिल्यांदा घटना दुरुस्ती 21वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर 92वी घटना दुरुस्ती आणि त्याच्यानंतर 96वी घटना दुरुस्ती. ओके, आता 92 मध्ये 4 मिळवा, कारण 4 वेळा घटना दुरुस्ती केली. 92 मध्ये 4 मिळवा 96 येते. आता बघा, 21वी जी घटना दुरुस्ती झाली ती 1967 मध्ये झाली आणि त्याच्यामध्ये एकच भाषा दिली गेली. ती कोणती आहे? तर सिंधी भाषा आहे. सिंधी भाषेचा समावेश 21व्या घटना दुरुस्तीनुसार 1967 मध्ये करण्यात आला होता. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये केली. या 71व्या घटना दुरुस्तीनुसार 1992 मध्ये 3 भाषा टाकण्यात आल्या. त्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स आहे, नेमकं लक्षात ठेवायचं. नेमकं 3 भाषा, नेमक्या 3 भाषा. न म्हणलं की नेपाळी येणार, म म्हणलं की मणिपुरी येणार आणि क म्हणलं की कोंकणी येणार. नेपाळी, मणिपुरी आणि कोंकणी या 3 भाषा टाकल्या. 21वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये. आता 1992 मध्ये काय करायचं? 1992 मधला 92च घ्यायचा. मग 92वी घटना दुरुस्ती, 92वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये झाली आणि याच्यामध्ये आपण 4 भाषांचा उल्लेख केला. आता 4 भाषांमध्ये परत शॉर्टकट ट्रिक्स कोणती आहे? बोडमास आहे. बोडमास. बो म्हणलं की बोडो, डो म्हणलं की डोंगरी, म म्हणलं की मैथिली आणि स म्हणलं की संथाली. म्हणजे बघून घ्या, ह्या 3 भाषा आणि ह्या 4 भाषा आणि सिंधी एक भाषा, 8 भाषा. या 14 भाषांमध्ये 8 भाषा मिळवल्यानंतर 22 भाषा येतात. आतापर्यंत आपण 3 घटना दुरुस्तीनुसार ह्या 8 भाषा टाकलेल्या आहेत. त्या 8 भाषा कोणत्या कोणत्या बघा. 21वी घटना दुरुस्ती 1967 सिंधी भाषा, त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती 1992, 71वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये 3 भाषा टाकल्या. नेमकं लक्षात ठेवायचं, नेपाळी, मणिपुरी आणि कोंकणी. आणि 92वी घटना दुरुस्ती जी आहे ती झाली 2003 मध्ये. त्याच्यामध्ये बोडमास भाषा टाकल्या. ट्रिक्स लक्षात ठेवायची, बोडमास, बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली. ओके, आणि आता 96वी घटना दुरुस्ती येते. 96वी घटना दुरुस्ती 2011 मध्ये झाली. याच्यामध्ये काय तरतूद केली बघून घ्या. याच्यामध्ये ओरिसा या घटक राज्याचे नामांतर ओडिशा असे केले. ओडिशा आणि ओडिशी या भाषेचे नामांतर ओडिया असे करण्यास मान्यता दिली गेली. म्हणजे अशा पद्धतीनं 4 घटना दुरुस्ती झाल्या. पहिली घटना दुरुस्ती 21वी घटना दुरुस्ती 1967 सिंधी भाषा जोडली. दुसरी घटना दुरुस्ती 71वी घटना दुरुस्ती 1992 ला केली. त्याच्यामध्ये 3 भाषा जोडण्यात, नेमकं नेपाळी, मणिपुरी आणि कोंकणी. 92वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये बोडमास ट्रिक्स लक्षात ठेवायची. बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली भाषा जोडण्यात आली. आणि 96वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आलं 2011 मध्ये करण्यात आली. त्याच्यामध्ये ओरिसा या घटक राज्याचे नामांतर ओडिशा करण्यात आले. बघा, ओरिसा या घटक राज्याचे नामांतर ओडिशा करण्यात आले आणि ओडिशी भाषेचे नामांतर ओडिया असे करण्यात आले. म्हणजे अशा एकंदर 4 वेळा घटना दुरुस्ती केली आणि भारतीय राज्यघटनेमध्ये
भाषांची संख्या किती केली तर 22 केली. बघा 3 घटना दुरुस्त्या करून 8 भाषा जोडण्यात आल्या. ओके. आणि एक फक्त त्या भाषेमध्ये बदल करण्यात आला होता, त्या नावांमध्ये बदल करण्यात आला होता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये समजून आलं की सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये भाषांची संख्या 14 होती, त्याच्यानंतर 8 भाषा वाढवण्यात आल्या. त्या 8 भाषा 21वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती आणि 92वी घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली होती. तुला ठीक आहे. हा भाग डिटेलमध्ये समजला तुम्हाला. त्याच्यानंतर आपण पुढच्या परिशिष्टामध्ये जाऊयात. बघा परिशिष्ट क्रमांक 9 विविध कायद्यांची काय माहिती आहे. आता याला आपण जमीन सुधारणा विषयक कायदे पण म्हणूया. बघा ज्या कायद्याचं पुनर्विलोकन होणार नाही किंवा ज्या कायद्याबद्दल आपल्याला आक्षेप घेता येणार नाहीत ते सगळे कायदे परिशिष्ट क्रमांक 9 मधून म्हणून परिशिष्ट क्रमांक 9 मध्ये आणून ठेवलेले. म्हणजे ज्या कायद्याला परिशिष्ट क्रमांक 9 मध्ये ठेवलं त्याच्यावर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा खटला चालवता येणार नाही. ओके. म्हणजे तिथं 9 परिशिष्टामध्ये टाकलं की आपल्याला त्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकापासून त्याचं काय होते संरक्षण होते. म्हणून विविध कायद्यांची माहिती आहे याच्यामध्ये परिशिष्ट क्रमांक 9 मध्ये. आता परिशिष्ट क्रमांक 10 अतिशय महत्वाचा आहे, बघून घ्या. परिशिष्ट क्रमांक 10 पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रतेच्या तरतुदी आहेत. आता नेमकं पक्षांतर बंदी हे विधेयक जे आहे, पक्षांतर बंदी हे जे परिशिष्ट आहे ते परिशिष्ट 52व्या घटना दुरुस्तीनुसार 1985 मध्ये जोडण्यात आलं होतं. म्हणजे 52वी घटना दुरुस्ती 1985 मध्ये केले, त्यानुसार 10वे परिशिष्ट घटनेत जोडले गेले पक्षांतर बंदी. मग याची गरज काय पडली होती भारताला, तर याची गरज पडली होती, बघून घ्या. एक घटना अशी घडली होती 1967 मध्ये हरियाणाचे जे आमदार होते गयालाल यांनी एकाच दिवसामध्ये 3दा पक्ष बदलला. एकाच दिवसात 3दा पक्ष बदलल्यानंतर त्यानंतर पक्षांतर कायद्याची मागणी जोर धरू लागली आणि त्याच वेळेस आया गयाराम ही एक वाक्यप्रचार होता तो रूढ झाला. बघा त्याच दरम्यान काय झालं, आयाराम गयाराम. ओके. आयाराम गयाराम हा एक वाक्यप्रचार होता, तो भारतीय राजकारणामध्ये अतिशय लोकप्रिय झाला. म्हणजे आयाराम गयाराम म्हणजे एखाद्या वेळेस आहे ना एक व्यक्ती एखाद्या पक्षामध्ये निवडून येतो, नंतर तो लगेच काय करतो पक्षांतर करतो. त्यावेळेस आहे ना म्हणजे काय झालं होतं की एका व्यक्तीनं म्हणजे कोण आहे हरियाणाचे जे आमदार आहेत ते गयालाल यांनी एकाच दिवसामध्ये 3दा पक्ष बदलला. त्याच्यामुळे काय झालं तर पक्षांतर बंदीची जी मागणी आहे ती जोर धरू लागली. आता त्याच्यामुळं ना भारतीय राजकारणामध्ये एक ना वाक्यप्रचार रूढ झाला, तो आहे आयाराम गयाराम. आता याच्यामध्ये काय झालं, जर तुम्ही ज्या पक्षातून निवडून आलात त्या पक्षाच्या चिन्हावर जर तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला जर पक्षांतर करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल की जिथून निवडून आलात त्या पदाचा तुम्हाला पहिल्यांदा राजीनामा द्यावा लागेल, त्याच्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा लागेल. म्हणजे पक्षांतर बंदीचा कायदा असा सांगतो की तुम्ही ज्या पक्षामधून निवडून आलात त्याच पक्षामध्ये तुम्हाला राहायचंय. जर तुम्हाला पक्षांतर करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही निवडून आलेल्या त्या पदाचा राजीनामा द्या, त्याच्यानंतर पक्षांतर करू शकता. म्हणजे हा कायदा आहे. बघा पक्षांतर बंदी जे विधेयक आहे हे विधेयक 52व्या घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आलं 1985 मध्ये आणि त्याच्यानुसार 10वे परिशिष्ट जोडण्यात आलं. ते कोणतं आहे पक्षांतर बंदी विधिनियम. म्हणजे पक्षांतर बंदी हा कायदा आहे. म्हणजे पक्षांतराच्या कारणास्तव सदस्याच्या पात्रता अपात्रतेच्या तरतुदी आहेत. मग पक्षांतर बंदी जे आहे हे पक्षांतर बंदी जे विधेयक आहे ते 52व्या घटना दुरुस्तीनुसार 1985 मध्ये मांडलं. त्याच्यानुसार आपण भारतीय राज्यघटनेमध्ये पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रतेच्या तरतुदी परिशिष्ट क्रमांक किती जोडलं 10 जोडलं. ओके ठीक आहे. आता परिशिष्ट क्रमांक 11 आणि 12 काय मजेशीर आहे. परिशिष्ट क्रमांक 11 मध्ये काय तर स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागासाठी आहे आणि परिशिष्ट क्रमांक 12 काय स्थानिक स्वराज्य संस्था शहरी भागासाठी आहे. म्हणजे ग्रामपंचायत स्थानिक भागासाठी स्थानिक लेवलला गावामध्ये खेड्यांमध्ये जे असते ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था त्यासाठी परिशिष्ट कोणतं जोडण्यात आलं होतं 11. आणि नागरी भागासाठी जी तरतूद आहे म्हणजे नगरपालिका महानगरपालिका यांच्यासाठी तरतूद म्हणजे कोणतं परिशिष्ट जोडलं 12 परिशिष्ट जोडलं. मग परिशिष्ट क्रमांक 11 आणि परिशिष्ट क्रमांक 12 आपण डिटेलमध्ये बघूयात. हा जर व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन भेटून जाईल. आता परिशिष्ट क्रमांक 11 आणि 12 एकत्र पाहूया. बघून घ्या तुमच्या स्क्रीनवर दिसतंय परिशिष्ट क्रमांक 11 आहे आणि परिशिष्ट क्रमांक 12 आहे. हे जे स्लाइड आहे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे. बघा परिशिष्ट क्रमांक 11 आणि परिशिष्ट क्रमांक 12. परिशिष्ट क्रमांक 11 जे आहे ना ते आहे ग्रामीण भागासाठी आहे आणि परिशिष्ट क्रमांक 12 जे आहे ना ते आहे शहरी भागासाठी. म्हणजे परिशिष्ट क्रमांक 11 ग्रामीण भागासाठी म्हणजे खेड्यासाठी आहे आणि परिशिष्ट क्रमांक 12 जे आहे ते आहे शहरी भागासाठी म्हणजे नागरी भागासाठी. बघा परिशिष्ट क्रमांक 11 आणि परिशिष्ट क्रमांक 12 हे घटनेमध्ये इम्प्लिमेंट कसं झालं लागू कसं झालं त्यासाठी काय केलेलं आहे बघा. कोणती एक समिती नेमली होती तर नरसिंहराव समिती नेमली होती. नरसिंहराव समिती ही नरसिंहराव समितीनुसार संविधानामध्ये जोडण्यात आलं 11वे परिशिष्ट आणि 12वे परिशिष्ट. म्हणजे 11वे परिशिष्ट आणि 12वे परिशिष्ट
बघा, नरसिंहराव समितीच्या शिफारशीनुसार जोडण्यात आले होते. त्याच्यानंतर घटनादुरुस्ती कोणती केली होती, तर लक्ष द्या, ही जी घटनादुरुस्ती आहे ती ग्रामीण भागासाठी केली होती. 73वी घटनादुरुस्ती 1992ला, म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागासाठी कोणती तरतूद घटनादुरुस्ती केली होती, तर 73वी घटनादुरुस्ती केली होती. आणि शहरी भागासाठी, नागरी भागासाठी कोणती तरतूद केली होती घटनादुरुस्ती, तर घटनादुरुस्ती केली होती 74वी 1992ला. त्याच्यानंतर संपूर्ण भारतामध्ये लागू कधी झाली, तर 24 एप्रिल 1993ला संपूर्ण भारतामध्ये ग्रामीण भागासाठी जी तरतूद आहे ती लागू झाली होती. आणि नागरी भागासाठी जी तरतूद आहे ती 1 जून 1993 मध्ये लागू झाली होती. लक्षात ठेवा, 24 एप्रिल 1993ला संपूर्ण भारतामध्ये ग्रामीण भागासाठी जी पंचायत राज व्यवस्था आहे ती लागू झाली आणि नागरी भागासाठीची 1 जून 1993ला झाली. म्हणजे बघून घ्या, 24 एप्रिल 1993ला ग्रामीण भागासाठी आणि 1 जून 1993ला शहरी भागासाठी. त्याच्यानंतर भाग कोणता जोडण्यात आला होता, तर 9वा भाग जोडण्यात आला होता. परिशिष्ट 11 जोडले, परंतु भाग कोणता जोडला, 9वा भाग जोडण्यात आला होता. कधी, तर हा भाग जोडण्यात आला होता 1993 मध्ये. लक्षात ठेवायचं, घटनादुरुस्ती 73वी ग्रामीण भागासाठी, 74वी शहरी भागासाठी. भाग 9वा जोडला ग्रामीण भागासाठी आणि 9वा क जोडला शहरी भागासाठी. त्याच्यानंतर परिशिष्ट बघा, परिशिष्ट 11वे जोडले ग्रामीण भागासाठी आणि परिशिष्ट 12वे जोडले शहरी भागासाठी. ओके, स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात. आता कलमे कोणते कोणते आहेत, तर 243 ते 243 ओ असे एकंदर 16 कलमे जे आहेत ते ग्रामीण भागासाठी ठेवण्यात आले. आणि 243 पी ते 243 झेड जी हे जे आहेत 18 आहेत ते शहरी म्हणजे नागरी भागासाठी ठेवण्यात आले होते. आणि विषयांची संख्या बघा, ग्रामपंचायतीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागासाठी विषय किती आहेत, 29 विषय आहेत. आणि शहरी भागासाठी किती आहेत, 18 विषय आहेत. या स्लाइड मधल्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, ठीक आहे. ह्या स्लाइड मध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींची नोंद करून घ्या तुम्ही. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच्यानंतर या ज्या लेक्चरची जी पीडीएफ आहे, या लेक्चरची पीडीएफ, ही पीडीएफ मी तुम्हाला या दिलेल्या टेलिग्रामवर सेंड करणार आहे. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर चव्हाण सर करिअर अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. म्हणजे या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला या लेक्चरचीच नाही तर मागच्या लेक्चरची आणि येणाऱ्या पुढच्या लेक्चरची पीडीएफ या चॅनलवर देतो. म्हणजे बघून घ्या, ही जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला चव्हाण सर करिअर अकॅडमी या टेलिग्राम लिंकवर किंवा चॅनलवर भेटून जाईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन भेटेल. चला, भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.